इथं जी बघितलेला जी व्ह्यू आहे ही पाणी ही कसलं भारी आहे ना. तर आम्ही चाललो होतो राशीनला. मग यायचं का तुम्हाला, कारण की मी तर चाललेली माझ्या मावस बहिणीला सोडायला. आता चांगली 15-20 दिवस होती लाडू बिडू खाऊन चांगली दणदणीत गोरी गोरी पडलेली. म्हणलं जाता घरी शाळा बिळा कर, नको बसू सारखं तिथं. आमचे लाडू बिडू संपून जाते, दिवाळी सगळी संपावली. नंतर तिला एक चपला घ्यायच्या होती, चप्पल नव्हती त्याच्यामुळं आम्ही काय दुकानात गेलो. पण एका दुकानात फोकस केला आणि पप्पा दुसऱ्या दुकानात शिकले. मग तिथं लय आमचा मोठा मोहे झाला. हसत हसत आम्ही त्यांच्या मागे गेलो बरं का. कशा बशा 2 चपला सिलेक्ट केल्या, तिला एक केली आणि मला एक केली. नंतर पैसे बिल वगैरे करून चाललेलो आम्ही. पप्पा पुढं होतं, मी त्यांच्या मागं, ही आमच्या मागं. अगं चल म्हणलं, का हळूहळू चलती, जाऊ वाटत नाही काय तुला. मग ती म्हटली तसं नाही काय, चला चला म्हणली. मग नंतर आम्ही असं म्हटलं की काय घ्यायचं आहे का खायला. नंतर तिच्यावर आवडीने एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिला म्हणलं घे काय घ्यायचं आहे. ती पण काय ती तिच्या मनाने घेणंच कन्फ्यूज व्हायची, काय घेऊ काय नाही. म्हणलं घे काहीतरी, कशालाही करते टाईमपास वगैरे. तिथं नंतर ते लाईन होती, म्हटलं करा दोघींसाठी. मग एक एक वडापाव घेतला आणि चाललो. नंतर तिकडं जे रस्त्याच्या कडेने आम्ही चाललेलो, तिकडं जे होतं ना जे पाणी कडनी, ते असलं भारी वाटायचं ना. आणि ते आम्ही दोघी म्हणजे एन्जॉय करत करत वडापाव खात खात बघत मस्तपैकी आम्ही ते बघत होतो. पप्पाला काही थांबा म्हणलो नाही फोटो वगैरे काढण्यासाठी, बघण्यासाठी. कारण आम्हाला माहीत होतं पप्पा खावणार, कारण की कधी असं पप्पा थांबत नाही. तर त्यांचं फोनवर काम चालू होतं. आम्ही म्हणलोच नाही, कारण की पप्पा नाहीच थांबणार हे गॅरंटेड माहिती आहे ना आम्हाला. म्हणजे काय ना माहीत असतं, जसं आम्हालाही माहिती आहे की नाही थांबणार पप्पा. त्याच्यामुळं आम्ही काही त्यांना म्हणलोच नाही. त्या गावात गेल्यावरती बघा ना, केवढीशी छोटीशी शाळा आहे. आपल्या इकडं तर नाही, बी पहिली होती ती आता मोठी झाली. आणि दुसरी शाळा होती ती घेता आली नाही, बोलता बोलता लक्षात न गेली. नंतर ह्या 2 मावश्या भेटल्या, ह्यांना भेटायला गेलो बरं का आम्ही. लय चेष्टा करत होत्या, आम्हाला बसा म्हणत होत्या, जेव्हा म्हणत होत्या. पण नाही, आम्ही बसलो नाही, कारण की आमचे नवीन कपडे होते त्याच्यामुळं. आता सगळ्या पोरी तशाच असते त्या, समजून घ्या. आणि नंतर जेव्हा अशा गप्पा गोष्टी ऐकत होतो बरं का, लय मज्जा यायची. नंतर आम्ही घरी गेलो, थोडंसं व्हिडिओ काढलं, फोटो काढलं, पुन्हा जेवण केलं ना. आहे असं घरी गेलो, म्हणजे घरी चाललेलो. घरी जाताना असलं भारी वाटायचं ना, कारण की ह्यांच्या सगळं म्हणजे दुष्काळीच भाग आहे बरं का. तिकडं पाण्याची जास्त कमतरता असते. आणि पण तिथं सगळीकडं ऊस असायचं, सगळं हिरवंगार असायचं, त्याच्यामुळं भारी वाटायचं. नंतर असं जाताना आम्ही रस्त्यानं त्या पाण्याच्या कडेला काय मासे पकडत होती. म्हणलं भारी गाड्या, स्वतःच पकडायचं स्वतःच खायचं, जाऊ द्या म्हणलं. त्याच्यानंतर घरी जाताना दिदी होती, ती आजच जाणार होती. मग तिच्यासाठी काहीतरी खायला घेतलं, चला म्हटलं.